अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या। अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स। 22 व 24 कॅरेटचे 916 हॉलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध। सुवर्णवेशीची सोय। तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं। आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड, दत्त ज्वेलर्स, तासगाव। संपर्क सागर कदम 92 25 57 66 57। तालुक्यातील सेवानिवृत्त प्राध्यापकाचे मका पिकात विक्रमी उत्पादन। तासगाव पंचायत समिती व कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सन्मान। माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै कृषी दिन तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला। या प्रसंगी ढवळी तालुका तासगाव येथील प्राध्यापक MD पाटील यांनी तालुकास्तरीय मका पीक स्पर्धेत भरघोस उत्पन्न काढून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला। कृषी दिनाचा औचित्य साधून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी आपले विचार मांडताना सत्कारमूर्ती प्राध्यापक पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलून गट शेतीचा पर्याय निवडून उत्पादन खर्च कमी करता येतो व अधिक उत्पन्न मिळवता येतं। मात्र यासाठी त्यांनी पाणी फाउंडेशन, कृषी कार्यालय व राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्यामुळेच कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवता आलं। भविष्य काळात शेतकऱ्यांना गट शेतीशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलं। यावेळी तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश पाटील, तालुका कृषी अधिकारी फोंडे यांनी प्राध्यापक MD पाटील यांनी चांगलं नियोजन करत चांगलं उत्पादन घेतलं, यांचा आदर्श युवा शेतकऱ्यांनी घ्यावा असं सांगितलं। या कार्यक्रमात तासगाव तालुका कृषी अधिकारी श्री फोंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी गावडे, तालुका पंचायत समिती कर्मचारी, तालुका कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, पाणी फाउंडेशनचे सर्व तालुका शेतकरी गट मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली। नमस्कार, मी प्राध्यापक MD पाटील, तासगाव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव मध्ये मी सिनियरचा प्राध्यापक म्हणून 2019 मध्ये रिटायर झालो। खरं तर राहिलेला माझा उत्तरार्ध थोडंसं समाजासाठी काहीतरी करावं या भावनेने मी थोडंसं आमिर खानच्या पाणी फाउंडेशनकडे वळलो। तत्पूर्वी मी नोकरीत असतानाच तासगाव महाविद्यालयाच्या NSS विभागाचे प्रकल्प अधिकारी म्हणून मी 15 वर्ष धुरा सांभाळायचे। त्यामुळे मला एक सामाजिक कार्याची आवड। राहिलेल्या माझ्या उत्तरार्धात माझं गाव तासगाव तालुक्यातील ढवळी असल्यामुळं मी या पाणी फाउंडेशनच्या वेगवेगळ्या योजनांकडे वळलो आणि गावात आम्ही एक गट शेती करायचे म्हणून एक ग्रुप तयार केला। या गटात सहभागी झाल्यानंतर त्यांनी जी 36 पिकं सांगितली होती त्यापैकी आम्ही उडीद पीक निवडलं, कारण आमचा सगळ्यात असा ऊस पट्टा आहे आणि वर्षानुवर्ष ऊस घेतल्यामुळे आमच्या जमिनी नापीक होत चालल्या, म्हणून आम्ही थोडंसं फेरपालट व्हावा आणि जमिनीची सुपीकता सुधारावी म्हणून आम्ही कडधान्याची निवड केली। खरं तर यामध्ये आम्ही 15 सदस्य गट शेती एकत्रित आलो आणि आम्ही त्याचा उपयोग करून 127 पोती उडीद आम्ही काढलं, एकाच क्वालिटीचं आणि एकसारख्या ग्रेडचं आम्ही काढून आम्ही सौदेबाजी करून आम्ही एकत्रित निविष्ठा खरेदी करून आमचा उत्पादन खर्च कमी केला आणि हे भरघोस उत्पन्न आम्ही सौदेबाजी करून आम्ही चांगल्या चढ्या भावाने आम्ही मार्केटमध्ये ते विकलं। खरं तर इथं पहिल्यांदाच आम्ही उत्पादन खर्च कमी केला, उत्पन्न वाढवलं आणि एक सेंद्रिय शेतीकडे वळायचं। जमिनीचं आरोग्य सुधारणं गरजेचं आहे आणि जमिनीचा पोत सुधारणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्याकडे वळलो। यातनंच आम्ही प्रेरणा घेऊन त्याच शेतात फुले समाधान राहुरी कृषी विद्यापीठाने नवीन सुधारित वाण गावाची काढलेलं उत्पादन घेतलं। सोबतच मी तासगाव तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून मी त्या स्पर्धेत उतरलो आणि मी मक्याचं सुद्धा एकरी 56 क्विंटल स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला। खरं तर दोन गोष्टी आम्ही साध्य केल्या। एक, पहिलं जमिनीचं आरोग्य सुधारलं, दुसरं उत्पादन खर्च कमी केला, त्याच्यासोबतच उत्पन्न वाढवलं आणि जे आमचं हे प्रॉडक्ट घेतील त्या उपभोक्त्यांचं किंवा ग्राहकांचं सुद्धा आरोग्य कसं सुधारेल यासाठी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलं। असे आम्ही अनेकविध फायदे मिळवून खरं तर यामध्ये आलो। गट शेतीचं वैशिष्ट्य असं की यामध्ये मीपणा सोडून आम्ही ही कन्सेप्ट रुजली जाते आणि सर्व कामं आम्ही पैरा किंवा त्यालाच इर्जिक म्हणतो त्या पद्धतीने केली, उत्पादन खर्च कमी करता आला।
आणि यामुळं आम्ही खरं तर पाणी फाउंडेशन, कृषी कार्यालय तासगाव आणि सोबत राहुरी कृषी विद्यापीठ, परभणी कृषी विद्यापीठांचा आधार घेतला आणि त्यांच्यामुळेच आम्ही गट शेतीत यशस्वी झालो. नांगरणीपासून ते पीक काढेपर्यंत ज्या SOPs आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस, की ज्याच्या आधारे प्रत्येक स्टेजला कोणती कामं करायची ते सांगितलं जातं. आणि दर आठवड्याला जी ऑनलाईन शेती शाळा असते त्यात डायरेक्ट शास्त्रज्ञ आपल्या बांधापर्यंत येऊन माहिती सांगितल्यासारखे सगळे माहिती पुरवतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं गट शेती ही खऱ्या अर्थानं फायदेशीर होऊ शकते. मला एक आव्हान करावं वाटतंय की खरं तर मीपणा सोडून आपल्यासारखं इतरांचं पीक यावं ही आपण पहिली मानसिकता या पद्धतीची ठेवूया किंवा आपली मानसिकता बदलूया की आपण मीच्या ऐवजी आपण म्हणूया आणि खऱ्या अर्थानं शेती परवडत नाही अशी जी थोडीशी चर्चा होते त्याला आपण फाटा देऊया आणि गट शेतीच्या निमित्ताने एकत्रित येऊया आणि खऱ्या अर्थानं आपण सगळे शेतकरी समाधानी होऊया, आपला आर्थिक स्तर उंचावूया, सगळ्यात महत्वाचं जमिनीचं आरोग्य पण सांभाळूया आपल्या आरोग्यासोबत. एवढं मला या निमित्तानं आपला संदेश द्यावा वाटतोय. धन्यवाद.